नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि हे तर बघा काय करायचंय, घरी जायचंय आपल्या घरी। याची नाटकं चालू झाली। याला कोकणामध्ये याला हे होईना झाल्या, असह्य झालंय त्याला आता। तर बाहेर पाऊस चालू आहे बघा, मस्तपैकी पाऊस चालू आहे। हे बघा पन्हाळ्यांचं पाणी बघा कसं पडतंय ना मस्त। आणि खायली ते आईने लावली सगळी टप, आणि त्याच्यामधून हा जातोय तिकडच्या शेतामध्ये खाली, आणि जातोय तर जातोय पूर्ण, इतका जातोय पूर्ण, आणि मस्त चालतोय त्याच्यामध्ये। लोकांना वाटतंय डुक्कर आला डुक्कर आला, अरे हे डुक्कर आला करत पळतायत। अरे दागडी ए नो 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 नो, चल तिकडे चल। आता मला जायचंय पाण्याला, विहिरीवरती। तर पूर्वीचा काळ थोडासा आठवणीत येणार आहे माझ्या, कारण ना पूर्वी आम्ही ना त्या विहिरीवर एवढं पाणी घेऊन यायचो ना। आमच्या इकडे पाण्याची खूप टंचाई होती, तर तिथून आम्ही तेव्हा पाणी घेऊन यायचो। आणि आता मी तुम्हाला आईलाच सांगते, आई आपण पहिले पाणी आणायचो विहिरीवरून, तेव्हा या रस्त्याने पण येत नव्हतं, इकडून आपण शेतावरून शेतातून बांधावरून 3 ते 4 घरं पण झाली ना। पण ते शेतातून आपण बांधावरून यायचो। किती हंडे आणायचो? एक अंडा आणायचो, पण मोठा जर्मनचा। तो जर्मनचा मुंबईला असतो तो ना, मुंबईला बघा ते घर झालं, मोठ्या तात्याच्या होत्या ना। हा वासूचं घर, अजून ती बरीच घरं होऊ दे, पण आम्ही बाबू अर्ध्या रस्ता आम्ही 3 स्टेपनी ना पाणी आणायचो 3 जण। आई तिकडून भरायची लांबण्यानी, त्याच्यात टाकतात ना रहाट का काय बोलतात काय काय ठिकाणी, तर लांबणा आहे आमच्या इथं बोलतात। लांबण्याने टाकून पाणी काढायचं असं दोरीने, आणि त्यानंतर ते हंडे भरायचे। मग हंडे डोक्यावर, मग हंड्यावर हंडा दुसरा, असे 4-5 हंडे एकावर एक असं। हां ते सांगितलं, आता दाखवेल ना मी गेल्यावरती। असं एकावर एक हंडे, आणि मग ते घ्यायचे, एवढ्या स्पीडनी पळत सुटायची। तेव्हा समजायचं नाही काय की कुठे पडू, किंवा त्या बांध तर एवढे उंच असायचे ना, त्या बांधावर आम्ही पाय असं ठेवून उंचावर चढायचो। पण कधी भीती नाही असं डोक्यावरला हंडा पडला पायावर, किंवा आपण पडू, आपल्या हड्डी मोडू किंवा काय, कधी अशी भीती नाही वाटली। पण आता असं बघितलं की भीती वाटतं, आणि तो जमाना आठवतो की त्यावेळेस जर मी पडली असती तर माझी हड्डी मोडली असती, काय झालं असतं। तेव्हा कसली भीती नव्हती, आणि तो काळच वेगळा होता। पण तेवढा त्या बावडीवरून पाणी आणून मी या घराच्या लाद्या धुतलेल्या आहेत। या घराच्या लाद्या आहेत ना, या सगळ्या, या बघा या लाद्या आहेत त्या बावडीच्या पाण्याने। कारण मुंबईला राहायची सवय होती, आणि एक वेळ अशी आलेली की आम्हाला गावाला स्थायिक व्हायला लागलेलं, गावीच आम्ही सगळे राहायला आलेलो। आणि त्यामध्ये काय झालं, या लाद्यामध्ये मुंबईची स्वच्छतेची सवय मला पहिल्यापासूनच, आणि मग ते कसं झालं, घाण वाटायची। 2 दिवसाने मी ती लादी एवढं पाणी टाकून, साबण टाकून, ब्रशनी घासून तेवढे धुवायची। 3-4 हांडे मोठे तपेल्या या लादीलाच मी घालवायची। आई वरडायची, मी म्हणायचे असू दे, मी घेऊन येते ना, तू गप्प बस, असू दे। आणि असा तो काळ होता। तर तो काळ आता पुन्हा मला जागृत होणार आहे, कारण मी आता आई बोलली जा एक खेप पाण्याची घेऊन ये। म्हणलं चल जाऊया, टायगरला पण नेऊया, थोडा पाऊस उघडू दे, पण टायगरला पण दाखवूया आपली बावडी कशी आहे ती। आणि त्याच निमित्ताने टायगरची पण थोडी सफर होईल ना गावात फिरण्याची। म्हणजे बावडी तर गावात नाही आहे, गावाबाहेरच आहे, पण तिथे लोक राहायला आलेली आहेत। तर चला आता बघूया बावडीवर गेल्यावरती टायगरचं पण फिरणं कसं होईल, आणि तुम्हाला पण बावडी आमची दाखवू। चला हळू चालायचं, हळू। गाड्या येत आहेत, किती गाड्या येत आहेत, सारख्या गाड्यांना हात करायला लागते त्याच्यामुळे। ती बाईक आली समोरून, साईडनी थांबतो का नुसता मधूनच चालतोय। दे याचे दे एक, दे काठी, याच्या फटका दे, फटका काठीने। ऐकत नाही त्या गाडीवाल्यानं, हा उडवल गाडीवाले, याला काही नाही करायचे। तो म्हणते जाऊ का नको जाऊ। विहीर आली बघा आमची, तिथं विहीर आले। ए कोणाच्या घरी जाऊ नको, लोक पळून जातील घरदार सोडून बाबा। चल हो इकडं आली विहीर, चल राईट मारायचं बघू। हा चला, रस्ता मस्त बनवलाय। पूर्वी रस्ता नव्हता, नुसता बांध होता इथे, आता रस्ता बनवला। विहिरीत हा बारीला उडी, याला पकड। हा भरलेली एकतर
टायगर अति उत्साहीपणा करायचा नाही, डायरेक्ट जातो पळत पळत. इथं आम्हाला कोणाला पोहता येत नाही. दे दे फटका दे, वरडाचं वरड त्याला. थांब बनलं तर तिथं जामत नाही, येतोय परत रिटर्न. जाऊ मी जाऊ का? मोर काय पिसारी काठी बघ पुढे. ही काय पिसाऱ्याची काठी. हा ही लांब वाली. हा इथं मोर येतो. हा टायगर मोर येतात. मोर मोर. थांब थांब, याला पकड थांब. हा इथंच थांब स्टे. नो 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 नो. आलो आम्ही विहिरी जवळ. आणि हे बघा विहीर किती भरले. हा मारला उडी विहीर. काल आपण आले ना, काल आपण थांबले फुल विहीर भरले. पहिले आम्हाला खरडवून पाणी काढायला लागायचं इथून. इथे बघ तिथं काहीतरी गेलं, बेडूक गेला. हे ठेवते ना. हा हे बघ मामा आता पाणी काढणार. मामा पाणी काढणार. थांबा धुवायचे भांडे. धुवायचं पहिले. थांब बाबा ह्याला पाणी पियायचं. थांब पाणी वत. त्याला वत. काय म्हणतो अंड्यात पियायचं काय बरं वय. थांब अरे याच्यात पिना. टायगर काय तू पण. त्यातूनच पितोय. हातात बघ पिला. ताण लागली एवढी तुला. तर ये पाणी तर बघ काढलं मामानी. या हे बघ. हा झाला काढून घ्यायचं पाणी. जरा धुवूया गाडी. आता पाणी आलेलं आहे ना घरोघरी. काय झालंय आता गणपतीच्या आधी किती पाणी इथून चाललेलं. पुरं बुडालेली, बावलीच दिसत नव्हती. पहिले लांबणे अटकायचे, मजा यायची बाबा. अशी सगळी भरलेली असायची पूर्ण. आणि त्याच्यामध्ये कसं जागा नाही व्हायची. टायगर जाऊ नको कुठं शेतात. पाणीच पाहिजे मोटर टाकली तर. आता दिवाळीपर्यंत पिवळं होईल का? आटून जाईल सगळं. ना हे भात शेतीला हे कसं पाणी बस झालं. पाय धुवायचे. पाय बघितली विहीर आमची. तू आमची विहीर बघितली. तर मित्रांनो अशी आमची विहीर आहे. आम्ही पूर्वी इथंच सगळे पाणी बिनी भरायला असायचो. इथे ना म्हणजे कसं आम्हाला पाणी नव्हतं ना, त्या पाईपलाईन नव्हती, नळाचं पाणी नव्हतं. फक्त त्या विहिरीचाच पाण्याचा पुरवठा अख्ख्या गावाला होता. एवढी विहीर आटायची ना, पावसाळ्यात पण आटलेलीच असायची. कारण सगळी गावातली लोक इथंच दिवसभर विहीर चालू असायची. आता जरा पाणी आलंय, सुखसोयी झाल्यात, त्यामुळे विहिरीला बरेच जण विसरलेत. पण जे जुनी लोक आहेत त्यांना या विहिरीचंच पाणी आवडतं. त्यामुळे कसं आहे त्यांना इथं ते दिवसातून एकदा तरी येतात, एक खेप पाण्याची घेऊनच जातात. काकुडे इकडे या. पाणी बघ ये बघायला इथून हे पाणी. हे बघ जा अंघोळ करायला जायचं का? हे बघ याच्यात कासव आहे का बघ. उंदीर आहे उंदीर. ही मांजर. कागुली अरे वा माझ्या बट्ट्या. अरे माझ्या पट्ट्या. इथे एक लांबणं आहे कोणाचं तरी. जायचं ना घरी आता. जायचं हा मग चला जायचं ना. काय घेतो मामा काय घेतो. आम्हाला घेऊ दे रे. तो जायचे अंडे. अंड्यावर अंडे सात. काय
चला जायचं ना बाबू जायचं हा चला 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 हळू हळू गाड्या म्हणजे तू पुढं हो ये बा पुढं. मामा तू पण जा जरा लांबना घेतलाय ना चला जा एवढा नाही जड वाटत हलकं वाटतंय मला अजून सवय आहे मला अजून आहे ना आणि सवय मोठी आता पुढे जाऊन ना थांब 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 गाडी नाही, थांब. थांब, गाडी येते रे लगेच पळतो नुसता पुढे 4 व्हीलर आली तर भीती बाईकची नाही एवढं काय वाटत बाईकवाला पुढायला हो ना. नको जाईल. ते तर पडायचं त्याच्यामध्ये लगेच पळतो या इकडं आता ज्वालात पाऊस आला इकडे ये, चल गाडी आली इकडे या. इकडे या गाडी आले बघी इकडून चल ना साईडून जरा चल, साईडून. तुला काही चल. रस्ता नाही. अरे चल बघील हा बघ. कॅमेरा चल टायगर थांब. आऊ, जाऊ दे. अरे पटकन. काय पटकन लवकर घुसया. ऐकतो का तो? गळत घालते तोंडात. थांब बोललो तर थांबत नाही चल बोललो तर चालत पण मागून नाही. का गाडी येते? हा? मागून. नाही, नाही. कुठं कुठं घुसतो लोकांच्या इथं पागल झालाय तो पागल जॅकेटची वाट आली जा बाबू मामाचा जॅकेट तेवढा तर वाचला ना पण त्याचा पोटबीट चल चल बाबू गाडी बघ मागं. ए ए ए ए इकडे जरा पटकन पकडून टाका. इकडे गाडी आली ए ए ए थांब 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 याला जरा गाडीवाल्याची झोपत दिली पाहिजे. ए इकडे या घे इकडे आरामी गाडी. इकडे या. अजिबात ऐकत नाही बघा आमची कशी आणि परवड चालवली आहे टायगरनी ते माझ्या डोक्या हंडे आणि त्याच्यात यांना त्रास देतो बघा कुठं राहून दे राहून दे आई आलो बाई तुला पाणी घेऊन ये बघ उतर आधी ना भिजत चांगला नांगटला राहू दे काय नाही अरे हा बघ हा पण भिजला नाही आणि वैतागला. हे रेनकोट घेऊन फिरतोय अख्ख्या गावभर तो रेनकोट एवढा वैतागला नाही गरम गरम पाण्याने मस्तपैकी पुसून घेते हा लय आईने कडक कडक पाणी दिले म्हणजे हात भाजायला लागला म्हणून तुला बोललं साधं पाणी हो ना. टाकतो हे बघा आता टायगरला आम्ही घेऊन जाणार आहे ना मुंबईला मग कसं त्याला असं कसं न्यायचं बाहेर भिजून आला एकतर मग व्यवस्थित त्याला मस्तपैकी पुसून घेते आता गरम पाण्याने गरम गरम गडगडीत ते पण आईने दिले त्याला आमच्या आंघोळ्या नाही झाल्यात अजून पण साहेबांची आंघोळ पहिली आंघोळ नाही हे पुसायचंय गरम पाण्याने थांब अशा रीतीने विहिरीवरून सुद्धा पाणी घेऊन आलोय आणि बरंच काही तुम्हाला बघायला मिळालं या व्हिडिओमध्ये पूर्वीच्या काळात आम्ही कसे कसे दिवस काढलेत ते तर ठीक आहे गेले ते दिवस राहिल्यात फक्त आठवणी आणि त्या आठवणींनाच उजाळा देण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ होता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला हाईपसुद्धा करा नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत